त्याची तब्येत नाही राहत जशी पाहिजे अशी. राहू दे ना, असंच करून राहिलं झालं तेव्हापासून. रात भूक लागली का तुले? नाही, भूक लागली असेल तर दूध पाजतो. आम्ही दोघंही आलो म्हणलं. हे घरचं इंजन होय आजी. तो मांग पाहिलं होतं तेव्हा पेट्रोल पंप होतं, तेव्हा घासलेट मारे. आता धुपट कमी आहे याच. तू आता उभा राह. ये बाबा ये. काय दिसत जायचे लग्नाच्या अगोदर. आहा, चांगले चांगले पोरं आले ते मले पाय. ज्याच्या बोरवर गेला त्याचे बोर आटले याच्या पायानं. आजी निस्ता यायचा फोटो काढला आणि वावरात लावला तर एकही जनावर नाही. आणि पासपोर्ट जर खिशात ठेवला तर भूत लागत नाही. सारखे उभे राहा, नाही तर तुमचा कांदाच फोडील एका रट्ट्यात. ए बाबा, अरे गप बस ना तिथं. हात जोड. या वर्षी महाकंदील पेटू दे. कारण हे आणता आणता वलं झालं होतं का नाही. हे जसं पाहिजे असं वाजणार नाही. थंडीचे दिवस आहेत. टांग पांग डुम टांग 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 पांग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की. वाळे माय, अहो माय पिंट्याची माय, पिंटीची माय वाळ, बालीची माय वाळ, बाल्याची माय वाळ, हरभऱ्याची माय, तुरीची दाय, उडदाची भाकर वाळ, तुला बुरबुंड होईल. काय झालं रे? ए गुलाबजांबू, त्याले कुचका देऊन सांगून राहिलं मावशी सारखी दिसते म्हणते. तो मावशीचा मेट्याटो. तुला बी होईल माय, मला बी होईल. अनादि शित नवलाव झाले. अनादि म्हणजे माया. जगाच्या पाठीवर जर सुरुवातला काय असेल तर ती माया होती. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. एक शून्य होते बाई कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. या मायेने ब्रह्माची निर्मिती केली. त्याचं वर्णन नाथ महाराजांनी तुमच्या समोर ठेवलं. स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले. स्वानंद म्हणजे स्वतःला होणारा आनंद. कारण कोणाला कशात आनंद होईल हे सांगायचं जमत नाही. आबाजीनं 2 खेप चष्मा काढून पुसला. आबाजीला वाटलं हे मॉडेल कुठून आलं का. कारण कोणाला कायच्यात आनंद होईल सांगायचं जमत नाही. बऱ्याच मंडळींना मुलगा झाला की आनंद होते, मुलगी झाली की थोडंसं दुःख होते. बरेच मंडळी मुलगा झाला की पेळा वाटतात, मुलगी झाली की जिलेबी वाटतात. कारण मुलगा झाला की पेळा का वाटतात तर शेवटून जोडे खाण्याकरता पेळा वाटतात. मुलगी झाली की जीवनात दुःख जरूर आहे पण शेवट आनंदाचा आहे. मुलगी किती काय अंतरावर असो, आई वडील गेल्यानंतर ती तिथून रडते. ते तिला माहित आहे चोडीची बोळवण गेली. एवढा बदल आहे. स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले. प्रेमाचे कुंकू भाडी लावले. चला रामायणामध्ये. ज्या वेळेस सीताई अरण्यामध्ये असताना हनुमंतराय गेली, विचारला आई तुम्ही एवढं मोठं कुंकू कशा करता लावता, भांगामध्ये शेंदूर कशा करता भरता. त्यावर सुंदर सीताईनं उत्तर दिलं, लावलेल्या कुंकामुळे आणि भरलेल्या शेंदुरामुळे माझ्या पतीचं आयुष्य वाढते. हनुमंतराय म्हणले तुमच्या पतीचं नाही, माझ्या प्रभूचं सुद्धा आयुष्य वाढते. हनुमंतराय गावात आले, पूर्ण अंगाला शेंदूर लावून घेतला. आज काय बदल झाला. आजही आपण मंडळी मराठवाड्यात जर गेले तर आमच्या 1-1 रुपयाला कुंकू लावायचे. 100-100 वर्ष नवरे टिकायचे. एवढं कुंकू बारीक झालं, एवढं बारीक झालं, काही काही कपाळाली दिसत नाही. असं वाटते कोण्या बोर्डाची गाडी व्हाय. कुंकूवाल्या गेल्या बाई, टिकल्यावाल्या आल्या. अव माय बाथरूमच्या भिंती साऱ्या सवासनी झाल्या.
बाथरूमच्या झाल्या मंदिराच्याही झाल्या. प्रेमाचे कुंकू भाडी लावेले, सद्भक्तीची बोराटी घेऊन माय शकून सांगू आले. बाई साहेब खाली बसा जरा, माग कोणीच नाही पाहू नका. खाली बसून विचार करा, डोकं खाजवू नका. करा वाबट्याचा नायनाट करा. उवाची घे माय बारीकपणी, कुंकू घेव काळे मनी. उवाची घे माय बारीकपणी, कुंकू घेव काळे मनी. आता घेव माय, आता देव माय. केसारी फणी व मैना काळी पोत मनी घे. केसारी फणी व मैना काळी पोत मनी घे. काळी पोत मनी व मैना काळी पोत मनी घे. काळी पोत मनी व मैना काळी पोत मनी घे. केसारी फणी व मैना काळी पोत मनी घे. केसारी फणी व मैना काळी पोत मनी घे. रावण घे माय वाळ, तुला बुरपुंड होईल. कारण ही भक्ती आहे. या भक्तीच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले, ज्ञान आणि वैराग्य. याचं वर्णन केलं. अज्ञानातल्या अज्ञानाला ज्ञान होते. ज्ञानोबा सांगतात, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर या टिकेशी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगळा. म्हणून असा भक्तिरसाचा सोहळा. तू म्हणसाल बाई, आतापर्यंत तुम्ही लोकांच्या लेकराचं वर्णन केलं, तुम्हाला काही कुत्र माजर आहे का नाही? मले रानबोके आहे. तू म्हणसाल सोबत नाही आणला, 7 दिवसापासून इथंच आहे. बाबू रे, काय याचं ना बारक्याचं, ये इकून 2 मिनिटं वर येते. ये बाबा ये, येते ये 2 मिनिटं उभं राहायचं. ये ते नसेल येतं दुसरा. तू ये बारक्या, ये येतं का? ये पटकनी वा. ये मा ये, राहू दे तू अजून. ये पुढे असा जरासा. तरी बिन नवसाचा बिन पावसाचाच आहे. अमावस्येच्या पौर्णिमेच्या मधात झालं रविवारी दिवशी. ते होत नव्हतं. यांना जे मुलं बाळा झाले, कोणाचं पोट फुगलं तर डब्बा कापायची, ताप आली तर औषध द्यायची. यांनी भगवंताला नवस केला, हिला काहीतरी कुत्र माजर होऊ दे. हे बोक्या झाला. आता तरी बरं दिसून राहिलं. नाही तर सापडलं तर पाहू नये, हरपलं तर आणू नये. तरी त्याची तब्येत नाही राहत बरोबर. डोक्यात राहू दे, वातावरणाचं सांगता येत नाही. हो ना. 6 महिन्यापासून याचा प्यांड वल्लाच्या वल्ला आहे. हिवाळ्यात पावसाळा घुसला. तरी त्याची तब्येत नाही राहत बरोबर. हे नको खाऊ, ते नको खाऊ, ते नको खाऊ. काय खाल्ला आजी सांग बरं? म्या माती नाही खाल्ली, राखुंडी नाही खाल्ली. पण जसं अचलपूरले दवाखान्यात नेलं, झाल्या लईन गेली, तसाच्या तसाच कलर लागला. तरी चांगल्या पाण्यानं घासलं, चांगल्या साबणानं घासलं, शेवटी पाण्याचा कलर बदलला, पण त्याचा नाही बदलला. कारण माल कंपनीचा आहे. त्याची तब्येत नाही राहत जशी पाहिजे अशी. राहू दे ना. असंच करून राहिलं झालं तेव्हापासून. भूक लागली का तुले? नाही, भूक लागली असेल तर दूध पाजतो. रोज अर्धा लिटर दूध आणते. अर्ध्या दुधाचा चहा करून पिते. राहिलेलं हेच पिते. हो ना. रात्री तब्येत नव्हती बरोबर. रात्री याचे दोन्ही नाक बंद होते. कुणी हवा घेत तेच समजे नाही. असं वाटते रात्री याच्या नाकात जर 2 काळ्या ठेवतो, सकाळी काढतो तर कुलप्याहून बाहेर निघतेला. कारण वातावरणाचा परिणाम आहे. कारण कलीचं वातावरण एवढं झळपते.
चार युगाची काखे पोतडी दशावतार खेळती परबडी स्वम शब्द बोलती चाकडी ऐसा शकून ऐक घ्यावडी भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बय तुला भ्रुपुंडा होईल ग गुंडा गुंडा होईल गुंडा गुंडा होईल भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बय तुला भ्रुपुंडा होईल ग गुंडा गुंडा होईल बैला गुंडा होईल भ्रुपुंड होईल ग बय तुला भ्रुपुंड होईल ग भ्रुपुंड होईल ग बय तुला भ्रुपुंड होईल ग गुंडा होईल बैला गुंडा होईल गुंडा होईल बैला गुंडा होईल भ्रुपुंडा भ्रुपुंड होईल ग बय तुला भ्रुपुंड होईल ग गुंडा गुंडा होईल बैला गुंडा होईल घे दाबण घे माय वाळ तुला भ्रुपुंड होईल चार युगाची काखे पोतडी दशावतार खेळती बरोबडी सोम शब्द बोलती चाकडी ऐसा शकून ऐक घ्या आवडी चार युगापासून नाथ बाबा म्हणतात काखेमध्ये झोडी आहे कशा करता तुमच्या आमच्या करता क्रता त्रेता द्वापर आणि कली क्रता युगामध्ये प्रत्येकाची उंची 28 हाताची होती आयुष्य मर्यादा 1,00,000 वर्षाची होती त्रेता लागला निम्म्यानं उंची कमी झाली 14 हातावर आली आयुष्य मर्यादा 10,000वर आली आणि द्वापार लागला द्वापार मध्ये प्रत्येकाची उंची 7 हातावर आली आणि आयुष्य मर्यादा 1,000वर आली आणि कली लागला कलीमध्ये प्रत्येकाची उंची 3.5 हातावर आली आणि आयुष्य मर्यादा 100वर आली तसं आपलं 100 वर्षाचं आयुष्य नाही ज्या वेळेस ब्रह्मदेवाने 4 जीवाची निर्मिती केली कुत्र्याची बैलाची गाढवाची प्रत्येकाला आयुष्य सारखं दिलं 40-40 वर्षाचं पण हे 3 जीव एकत्र झाले कुत्र बैल गाढव महाविकास आघाडी सारखे ब्रह्मदेवाकडे गेले म्हणे देवा आम्हाला एवढ्या आयुष्याची काही गरज नाही कारण मानव प्राणी एवढा स्वार्थी आहे म्हणे तू आमच्याच्यानं जोपर्यंत कष्ट होईल तोपर्यंत करून घेईल आणि व्यसन काढून सोडून देईल याईने यायच्या बापाले दिलं म्हणे आम्ही तर नावाचे बैल आहो कुत्रही तसंच म्हणे गाढवही तसंच म्हणे मग आमचं 20-20 वर्ष कमी करा आणि कोणाला द्या मानवाले द्या कशा करता देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा उत्सव साजरे करण्याकरता आपण कधी ऐकलं का 5-25 मशीन दिंडी काढून शेगावले गेल्या पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोग हे जर ज्ञान कोणाकडे असल तर मानवाला आहे नाही तर आजही पा 10 अवतार मांडीवर खेळणे म्हणतात ज्यावेळेस हा जीव आईच्या गर्भातून बाहेर आला विचार बदलला आचार बदलला आहार बदलला आज चांगल्या विचाराची गरज आहे आणि चांगल्या विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी होते एखाद्या मुलाच्या मनावर जर झालं का नाही त्यानं जर असा उत्सव पाहला तर त्याचं मन बदलण्याची ताकद या धर्म मंडपात आहे हे उत्सव असा पाहला हे मुलं हरिपाठात पाबर किती 15 मिनिटात हरिपाठ घेतला आज मंडळी करता टाळी वाजवा नाही तर हाच हरिपाठ 1 तास करता येते 2 तास त्या मुलाला जर वाटलं आपणही मृदंग वाजव आपल्याला वाजवायचं आहे त्यानं जर प्रयत्न केले तर सफल त्याच्या मनावर जर बिंबलं तर तो यावर्षी माळ घालल पुढच्या वर्षी एखाद्या शिबिरात जाईल 2-3 वर्ष शिबिरात गेल्यानंतर तिथे एखाद्या महाराजांनी जर सांगितलं बाबा आता यापुढे जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर आळंदीला जा तर ते आळंदीला जाईल आणि आळंदीला जर ज्ञानोबारायाच्या सानिध्यामध्ये जर ज्ञानोबारायाची कृपा झाली तर तो चांगला कीर्तनकार होण्याची ताकद या धर्म मंडपातून आहे चांगले संस्कार या ठिकाणी मिळतात 50 नाही लाख रुपयाचा टीव्ही आणू संस्कार नाहीत का आहेत पण संस्काराचा चॅनल बंद आहे आज चांगल्या विचाराची गरज चांगल्या संस्कार नाही तर घरी पाहणं आजही बिन एवढा हगाम जोऱ्याचा चालू आहे सध्या कारण 19 खूप आपण दूर गेलो आता हसणं संपलं खेळणं संपलं कुदळणं संपलं 19 घरी जाणं सुद्धा संपलं कशामुळे नुसत्या एका मोबाईल नाही तर आजही पहा लग्न जुटल्या नवरदेव नवरीले काय देऊन राहिला मोबाईल याचाच मोबाईल आहे याचं सिम कार्ड आहे याचाच बॅलन्स आहे 2 महिन्यानं लग्न आहे काय बोलत असल आजी तो वक्ती नव्हता मोबाईल मध्ये माहित आहे पर काय बोलत असल लग्न झालं घरी आणलं मोबाईल वापस घेता येते का
1-1.5 वर्ष सुखाचं निघून गेलं. वंशाची पुण्य, कुळाचा आशीर्वाद, एक अंकुर पोटात निर्माण झाला. गेले अचलपूरले तपासून आले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं गर्भ चांगला आहे, काही चिंता करू नका. 2ऱ्या महिन्यात गेले, 3ऱ्या महिन्यात गेले, कारण 3 महिने होईपर्यंत गर्भाले काही होत. 4थ्या महिन्यात ज्या वेळेस गेले त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणे ताई काही मागच्या महिन्यात काही कष्ट केले का म्हणे जास्त, कारण त्याचा परिणाम गर्भावर दिसून राहिला म्हणे. गर्भ साधा नाही, गर्भ कुपोषित आहे म्हणे, गर्भात पाणी कमी आहे. मग पाणी कमी आहे तर टाक वरून 2 बकेटा. आता म्हणे तुम्हाला आरामाची गरज आहे, आराम साधा नका करू, पलंगावर बसा आणि सासूले पाणी मागा. जेवायचं असेल तरी पलंगावर बसूनच जेवा, अजिबात खाली उतरू. संडासले जायचं असेल तर मग जा. 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. डॉक्टरनं दिलेल्या तारखेवर लेकरू बाहेर आलं. 4 दिवसापासून आमची ताई भरती आहे. शेवटी डॉक्टर साहेबांनी सासऱ्याला बोलावलं, नवऱ्याला बोलावलं. काही करा म्हणे, आताच्या आता तुम्ही काउंटरवर 50,000 रुपये जमा करा. नाही करसाल तर बाई जाते. आपल्याला वाटे पहिलेच तर भेटे नाही, आणि हे म्हणते जाते. सोयाबीननं असं केलं, याच्या मामानं तसं केलं. निसर्गाची साथ नाही, मामाची साथ नाही. सोयाबीनच्या खालून पाणी, पराठीच्या वरून पाणी. काय करा? सर्वायची परिस्थिती सारखी आहे का? आणि सर्वाय जर वेळेवर पैसा राहून काय सांगता येईल. पण काही महिला मंडळी पूर्वी खूप हुशार होत्या. आपण त्यांना दाईन म्हणत होतो. ते गावात बिचाऱ्या डिलिव्हरी करायच्या. आता समजा रोड चांगले झाले म्हणून, नाही तर पहिले जर समजा डिलिव्हरीला जायचं म्हटलं, काय खरं होतं का? मग ते बाई यायच्या घरी, रोज यायची. म्हणे बाई झाली का डिलिव्हरी? म्हणे नाही ना. डॉक्टरनं सांगितलं म्हणे माय सिजर करावं लागते. काहीच नाही म्हणे. रामभाऊ बाबावर तुला लय विश्वास आहे म्हणे. हो, अंगारा लावून घरी घेऊन ये म्हणे. बाई कमी जास्त झालं तर तिचे मायबाप काय म्हणतील? काहीच म्हणत नाही. अंत घरी म्हणे तू पाहून घेऊ. लावला अंगारा. पैशाची व्यवस्था नव्हती, आणलं घरी. नुसतं तिनं असे डोळे पाहिले. अजून 10 दिवस डिलिव्हरी होत नाही म्हणे, काळजी करू नका. आता रोज येईल म्हणे तुमच्या घरी. आली खरंच. रोज सकाळी तिला चालवायला नेलं, संध्याकाळी नेलं. असं करता करता 10 दिवस चालवलं. 11व्या दिवशी सांगितलं तिनं आता डिलिव्हरी होती म्हणे, काळजी करू नका. सकाळी चालवत नेलं आणि संध्याकाळी येता येता 5 किलो कापसाचं गठोळं तिच्या डोक्यावर दिलं. आणलं घरी. संध्याकाळची वेळ आहे. प्रस्तुतीच्या कळा सुरू झाल्या. 1 तास झाले लेकरू बाहेर नाही येऊन राहिलं. याचं धुपट दे, त्याचं धुपट दे. शेवटी गांजर गवताच्या पाल्याचं धुपट दिलं, तरी लेकरू ठसक्यानं नाही आलं. काय झालं असं म्हणे, माय काही ओलांडा गिलांडा तर नसन झाला. साऱ्या गावातल्या डिलिव्हऱ्या केल्या म्हणे, असं लेकरू नाही पाहिलं म्हणे मी. म्हणे काय करा लागल? काहीच नाही. अचानक संध्याकाळची वेळ आहे. दारावरून गाई गवार आलं होतं आणि एका गाईनं थोडंसं शेण टाकलं. आणा म्हणे थोडंसं शेण. आपण शेणारेपूर्वी लक्ष्मी म्हणत होतो. थोडंसं गोमित्र घेतलं, एकत्र केलं. 108 वेळा रामभाऊ बाबांनी दिलेला जो मंत्र होता त्या मंत्राचा जप केला आणि गाळून घेतलं आणि तिला पाजून दिलं. कळा सुरू झाली. तरी लेकरू बाहेर नाही येऊन राहिलं. काय करावं विचार करून राहिले. शेवटी कंटाळी. तिनंच म्हटलं की म्हणे यार लग्न झालं तेव्हापासून काय केलं? म्हणे काहीच नाही ना बिचारे, निस्ता मोबाईल पाहिला. आणा म्हणे मोबाईल इकडे. मोबाईल घेतला, दरवाजे बंद केले आणि निस्ता त्या लेकराला दुरून असा मोबाईल दाखवला. लेकरू बाहेर आला. घडलेली घटना ही काही दंतकथा नाही. एक आपल्या अमरावती जिल्ह्यातलं कुटुंब, कुरळपूर्णा नावाचं गाव, काहीतरी व्यवसाय करण्याकरता आळंदीला गेलं. काय व्यवसाय करायचा? माळी कातायच्या विकायच्या, माळी कातायच्या विकायच्या. आळंदीतलं वातावरण, कुठं ज्ञानेश्वरी पारायण, कुठं गाथा सप्ता, कुठं कीर्तनी सप्ता. त्याही ताईच्या पोटात गर्भ होता. ती दर गुरुवारी प्रदक्षिणाला जायची, ज्ञानोबा रायाच्या समाधीवर डोकं ठेवायची आणि ती मुलं पाहायची आळंदीतले. तिला असा भरावून गेली. तिने संकल्प केला आपण 108 वेळा पारायण केलं पाहिजे. पण कामात काम करून, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम होईल दुःखाचे. कामात काम करून ज्ञानेश्वरी पारायणाला आरंभ केला. 108 पारायण पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. सुंदर मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आल्यानंतर आनंद. पण त्या घरात रोज ज्ञानेश्वरी वाचल्या जायची.
संगतीचा परिणाम. त्या मुलाला जवळ आजी घ्यायची, आबाजी घ्यायची, आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायचे त्यावेळेस त्याचं बोट नुसतं ज्ञानेश्वरीवर फिरवायचे. असं करता करता मुलगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला. तोच मुलगा आज 14 वर्षाचा आहे, पूर्णच्या पूर्ण ज्ञानेश्वरी मुखतगत आहे. हे ताकद आपल्या अमरावती जिल्ह्याची. घरी गेल्यानंतर युट्यूबला सर्च करा, शुभम पुंजाराम आमझरे नावाचा मुलगा आहे, कुरळ पूर्णाचा आहे. जोग महाराज संस्थेने सुद्धा त्याचा सत्कार केला. महाराष्ट्र शासन सत्कार करणार होतं, पण आचारसंहिता लागली. तू काही लहान राहिला नाही. चांगला जर शिकला तर एखादा साहेब होशील, तसं याचं तोंड आहे सध्या साहेबासारखं. शाळेत गेली, गुरुजीला म्हणलं, गुरुजी तुमच्या शाळेत उकंडा टाकू का? गुरुजी म्हणे अख्ख्या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान चालू आहे म्हणे, उकंडा गावाच्या बाहेर असते म्हणे. एवढा राग आली, अचलपूरला गेली. जाशील ना मग. चांगल्या आहाराची सुद्धा गरज आहे. आपण कास्तकार मंडळी हो, तुम्ही इंचू पाहला, इंचू लहान असो का मोठा असो, दणका दिल्यानंतर कसं वाटते? तब्येत खुश दिल नाराज. एवढा मोठा जहरी विंचू पाली समोर जर दिसला तर पाल काय करते? खाऊन टाकते. एवढी मोठी जहरी पाल कोंबडी समोर जर दिसली तर कोंबडी काय करते? मग एवढी मोठी जहरी कोंबडी 2 पायाचा माणूस दाबते. माझ्या बऱ्याच बहिणी त्या लहान मुलाच्या हाती लहान शिशी देतात. कशाची? दुधाची. तो मोठा झाल्यानंतर लहान घेईल का? ते तर बंफर घेईल. जैसे खाय अन्न देवा तैसे वैर्य म्हणा. ज्याप्रमाणे बाबा तुम्ही अन्न खासान त्याप्रमाणे तुमची बुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच करता हे उत्सव आहे. प्रुपुंडा प्रुपुंडा होईल ग वय तुला, प्रुपुंडा होईल ग. बुरगुंड बुरगुंड होई ग, बुरगुंड बुरगुंड होई ग. प्रुपुंडा प्रुपुंडा होईल ग वय तुला, प्रुपुंडा होईल ग. बुरगुंड बुरगुंड होई ग, बुरगुंड बुरगुंड होई ग. प्रुपुंडा होईल ग वय तुला, प्रुपुंडा होईल ग. प्रुपुंडा होईल ग वय तुला, प्रुपुंडा होईल ग. बुरगुंड होईल ग, बुरगुंड होईल ग, बुरगुंड होईल ग, बुरगुंड होईल ग. ए प्रुपुंडा प्रुपुंडा होईल ग वय तुला, प्रुपुंडा होईल ग. बुरगुंड बुरगुंड होईल ग, वय तुला यागे गाव घे माय वाळ. कारण मुलगा चांगला निघण्याकरता आईचं पुण्य. सुशिलो मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरता. आईच्या पुण्यामुळे मुलगा सुशील आणि शिलवान जन्माला येतो, आणि वडिलाच्या पुण्यामुळे चतुर जन्माला येतो. राजा छत्रपती घडवला, वयाच्या 16 वर्षी तोरणा गड जिंकला. स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16 वर्षी भरत भ्रमण केलं. ज्ञानोबारायांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता सुरुवात केली. आज आपण काय म्हणतो? 16वं वरीस तिथून मार्ग बदलतो. काळाची गरज आहे. आज प्रत्येकाच्या अंतकरणात असं वाटतं की आपला मुलगा चांगला निघाला पाहिजे. पूर्वीच्या काळी गुरुकुल होते. प्रभू रामचंद्र सुद्धा गुरुकुलामध्ये गेले, भगवान कृष्ण सुद्धा. कारण प्रभू रामचंद्र कोणाच्या इकडे गेले? वैशिष्ठ ऋषीच्या इकडे. बरोबर आहे का? नाही. भगवान कृष्ण कोणाच्या इकडे गेले? संदीपानजीच्या इकडे. तीच परंपरा सांभाळत जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची निर्मिती केली. आज आपण लेकरू झाल्या झाल्या विचार चालू आहे आपला. त्याचं वय काय? त्याचं खेळायचं वय नाही, त्याचं वय नाही. उठलं की शाळेत KG1, त्याचं दप्तर केवढं, त्याचं वय काय, चालते कसं, असं. त्याला खेळू द्या ना. ज्याची त्याची इच्छा. त्या इंग्लिश शाळेत काय आहे त्याच्यात? 2030च्या नंतर बरेच मुलं तुम्हाला पागल झालेले दिसणार आहेत. ध्यान ठेवा. म्हणून या शाळेत नाही घातलं, इंग्लिश शाळेत नाही. तरी असंच करून राहिलं. तरी त्याचा जसा पाहिजे असा काटा फिरून नाही राहिला. त्याचं खेळायचं वय. मच्छ कच्चवराह नरसिंह रूपिणी भक्ता लागितू स्तंभ फोडूनी हिरण्य कच्चपूचा वध करोनी प्रल्हाद कुरकुला रक्षला. चला, भागवतामध्ये ज्यावेळेस प्रल्हादावर संकट आलं, भगवान खांबातून प्रगट झाले, भक्ताचं रक्षण केलं. आजही तुमचं आमचं रक्षण करणारा जर कोण असेल तर भगवंत आहे. तुम्हाला आवडेल त्याचं नामस्मरण करा. मागे पुढे उभा राये सांभाळीत आलिया घात निवाराया. कोणतंही संकट असो, काही कसो, वाचिक असो, मानसिक असो, या तिन्ही संकटाचा नाश जर करत असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे.
कोण आहे त्याच्याशिवाय? आपण पाहिलं ना कोरोनाच्या काळात, कोरोना आमची फार मोठी बिमारी होती का? ताप सर्दी खोकला कोणाला नसते, ऋतू बदलला की सर्व बदलते. आणि कोण्या महिन्यात तिकडे डिसेंबर मध्ये पेटलं होतं आणि आपल्या इकडे दुपट निघालं होतं. कारण त्या महिन्यात बोरं जांब येतात आणि प्रत्येकाला खायची इच्छा होते आणि सर्वांची प्रकृती सारखी आहे का? तुका म्हणे जन प्रकारचे तीन. काही काही माणसं दिसाय 7-7 फुटाचे आहेत, कुणी कुणी जर मोडले तर 1.5 क्विंटल भरते. रस्त्यानं जर चालला आणि संध्याकाळचा टाइम आहे, पाणी येऊन राहिलं बारीक आणि लाईन गेली आणि त्याच्या पायावर जर बेंडकी बसली, पण बेंडकी सहज जरी गेली त्याच्या पायाहून तर 1 महिनाभर हिव ताप येते त्याला. नाही तर काही काही माणसं पाना एवढालेच आहेत, कुणी कुणी मोडली तर 40-45 किलोचा. आता आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून आलो, बारके बारके पोरं केवळाला साप धरून आणत. आला ना कोरोना, आणि एकोणेकाचं काही पटत नव्हतं त्यावेळी जसं पाहिजे असं. शेजाऱ्यानं सांगितलं, मग रात्री याच्या घरी पाहुणे येऊन गेले म्हणे गड्या पुण्याची, आणि पुण्यात जास्त कोरोना आहे, तुला माहित आहे, कमी जास्त झालं काय करतं असं म्हटल्या सरपंचानं पोलीस पाटलावर कानावर घेतलं. लगेच पंचायत समितीला फोन केला. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी मशिना बोलावल्या तपासायच्या. मशिना कोणत्या होत्या? ते टेम्परेचर मोजायचं, लहान लेकराची बंदूक कुठे ठेवायचे डोक्यावर. त्यानंही नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी दुसरी मशीन आणत. दुसरी मशीन कोणती होती? एवढाल्या काळ्या कुठे खोसेत. दुसऱ्या दिवशी सांगे हा पॉझिटिव्ह आहे. पहिल्या दिवशी कुष्ट्याचा नेला, दुसऱ्या दिवशी काकड्याचा नेला, तिसऱ्या दिवशी धनेगावचा नेला. हे तिघही मित्र होते. कारण तू कसा काही नाही, उक्कून केलं कुक्कून झालं म्हणजे. पलाटाची खरेदी आहे म्हणे, हे असं झालं काय करावं. ते म्हणे कापूस शिकायचा राहिला, ते म्हणे यावरची तूर चांगली आहे. पलाटाची खरेदी राहिली. 3-3:30 वाजेपर्यंत त्यानं गप्पा केल्या. रात्री 2 वाजे लोक कशा झाल्या इथं तशा 3-3:30 वाजेपर्यंत गप्पा केल्या. आणि पहिल्या दिवशी लगेच धनेगावचा गेला. पहिल्या दिवशी धनेगावचा गेल्याने दोघांनी हिंमत हरली. काय म्हणलं का रात्री 3:30 वाजेपर्यंत आपल्या जवळ होता म्हणे, गेला बिचारा. आणि दुसऱ्या दिवशी काकड्याचाही गेला. आता खरं सांगा, हे 2 गावचे 2 गेल्यानंतर हे तुमच्या कुष्ट्याचा जिवंत राहते का? लगेच दवाखान्यातून फोन, 5 जण या. कोण होतं तुमचं? त्याच्याशिवाय कोणी नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही काही कुणाचे कुणी नाही काही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. अंती जासी एकल्या रे प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही नाही कुणाचे कुणी नाही नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्यावरती रडती सारे, तुटती धागे दोरे. वेड्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बय तुला, भ्रुपुंडा होईल ग. बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बयतुला, बुरगुंडा होईल ग. भ्रुपुंडा होईल ग बय तुला, भ्रुपुंडा होईल ग. भ्रुपुंडा होईल ग बय तुला, भ्रुपुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग बयतुला, बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग बयतुला, बुरगुंडा होईल ग. भ्रुपुंडा भ्रुपुंडा होईल ग बय तुला, भ्रुपुंडा होईल ग.
स्वीकार केला. एका जनार्दनी आनंद झाला, स्वानंद कुरकुला ऐकून नाथ महाराजांनी 3 प्रकारची म्हणी सांगितले. हा दे कसा आहे, लोखंड आहे, याला जर एक साधुरूपी परीस लावली त्याचं काय होईल, सोनं होईल. आणि या सोन्याची चिंता तुम्हाला दूर करायची असेल तर कंठी धरीला घेतलेलं नाम केलेलं दान हे तुमच्या सोबत येणार धन आहे. दानाने धनाची शुद्धता, घरातली दारिद्र्य नष्ट व्हावं असं वाटत असेल तर अशा यज्ञामध्ये दान धर्म केला पाहिजे. पूर्वीच्या काळी आमच्या सारख्या महिला मंडळी गावात यायच्या, येत होत्या ना माय, मणी घे, पोत घे, वाईर घे, काही घ्यायचं असेल तर दारावर घ्या लागत होतं, भाकर आणि भाजीच्या भरोशावर. सोन्या चांदीची मूळ होती, काळ बदलला, पितळ तांब्याची आली. पितळ तांब्याचा काळ पाहिला तुम्ही, झाला साऱ्या गावात त्यानं दौंडी दिली. नव्याचे जुने भांडे करायचे का नव्याचे. पूर्वीच्या काळी संडासले जरी जायचं असेल तरी पितळचा लोटा होता, जेव्हा ताट सुद्धा तांब्या पितळचे होते. आता काही तसं राहिलं नाही. आता मग 2 वर्षापूर्वी आम्ही एका इथं दर्यापूर जवळ कार्यक्रमाला गेलो. मे महिन्यात कार्यक्रम, पण एवढा पाऊस आला होता काय सांगावं तुम्हाला. मंडप ओला झाला. त्याला म्हणलं दादा आमच्या इकडे चांगला पाऊस आलाय भाई बरं. ते म्हणे महाराज आमच्या इकडला गेला येऊन, तुम्ही या. निघालो. मे महिन्यात पाऊस आल्यामुळे गेलो आम्ही बी. संध्याकाळचा टाईम आहे, 7 वाजता त्याच्या इथं पोचलो. बिचारायच्या हातपाय गीतपाय धुतले, चहा पाणी झालं. त्याला म्हणलं बाबा बाथरूम दाखवून द्या एकदा, टॉयलेटले जायचं आहे. ते म्हणे महाराज आमचा जुना पाळला म्हणे, नवीन बांधणं चालू आहे. एक काम करा ना, मंडपाच्या पलीकडेच म्हणे धरण आहे, जा. काही करू नाही म्हणलं, दे काही पाण्याची व्यवस्था करून. आता त्यानं दिली बिस्लरी. आता ते मंडपवाला होता आणि ती बिस्लरी अशी होती, भरली आणि गेलो. धरण कोळलं. गावाचं नाव सांग तुम्ही, काळजी नका करा. गेलो आपलं धरणात, आपला कार्यक्रम आटपला. ते बिस्लरी उचलून पाहतो, त्याच्यात एकही थेंब पाणी नाही. एक तर जवळ गोटे नाही. लोक म्हणतात ना, एक फत्तर तर नदी 70. काय करा. तेव्हा महासंघ एक ते बारकं होतं, त्याला फोन लावला. म्हणलं भाऊ असं असं झालं, बिस्लरी ती निघाली. म्हणलं फुटकी, सर्वच पाणी निघून गेलं. त्यानं बकेट आणली. कुठं कुठं मोठा बिकट प्रसंग येते. आम्ही त्या हिंगणघाट जोड गेलो. हिवरा नावाचं गाव आहे. सकाळी 4 वाजता काकड्याला उठायचं. मी 7-7 दिवस कार्यक्रमाला जात होतो. आता त्याचे ते डबे ठेवले होते सकाळी, असाच हिवाळ्याचा टाईम. आता काय झालं, ते जिथं डबे ठेवले होते आम्ही संध्याकाळीच भरून ठेवत जाऊ. त्यातला एक डबा चेंज झाला. त्यानं तिथं एक वंगणाचा ठेवला आणि इकडला घेऊन गेला. नदीचं गाव, थंडी मरणाची, उठल्याबरोबर पयायचं. उचलला ना डबा, मिळाला आपण रात्रीच भरेल आहे ती. आता वंगण लागल्यावर तुम्हाला सांगा काय होईल. आता पुढे काय सांगू मी. प्रत्येकाच्या घरी संडास नव्हते ना. पितळ तांब्याची मोळ. साऱ्या गावातनी बिचाऱ्यानं दौंडी दिली. 10-15 बायानं बिचाऱ्यानं लहान लहान भांडे आणून दिले. नेले त्यानं, गुरुवारी नेले आणि शनिवारी आणून देतो म्हणे. नावं लिहिले, सर्व लिहिले आणि खरंच त्यानं गुरुवारी नेले आणि शनिवारी आणून दिले. बायाला एवढा हरीक काय सांगा तुम्हाला. मग एकोणीकेल सांगायसाठी आताच्या सारखा फोन नव्हता. मग कुठं जमा व्हायच्या, दुसऱ्या दिवशी सकाळी पांदनवर. काय म्हणे माय भांडे, आहा माय लग्नात नव्हते म्हणे, असे चमकून राहिले म्हणे. साऱ्या गावातल्या बाया भांडे पाहिले आणि अजून येणार आहे म्हणे सोमवारी. यायचे भांडे पाहिल्यावर यायला नाही झालं सैन. यायनं घरातले लहान भांडे नाही काढले, यायनं घरातले मोठमोठे भांडे काढले. जर मोठे भांडे काढले मग आला सोमवारी. मग सोमवारी पहिल्यांदा बैलबंडी घेऊन आलता. आता डबल बैलबंडी आणाय पाहिजे का नाही. बैलबंडी नाही आणली त्यानं आणला मेटॅटो. जर मेटॅटो भरला, जर घेऊन गेला तर ते अजूनही नाही आला. पितळ तांब्याची मोड, त्याच्यानंतर लोखंडाची प्लॅस्टिकची मोड होती, तोही काळ गेला. आता त्याच्याही पुढचा काळ आहे. 300 रुपये छटाक चालू आहेत सध्या. कोण्या टाइमले कायची मोड येईल सांगता येत. आता बुड्याचे पण नेणार आहे. फक्त आता मन की बात झाली की आहे. काला येत अस्मे अशी एक वैद्यनाथ महाराजांनी अज्ञानातून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याकरता भारुडाची निर्मिती केली. हा समाज असा येत नाही का, असा बोलवा. त्या लोक इकडे यायला लागले.
नाही तर पूर्वी काही असे मोठमोठे कार्यक्रम नसायचे, असायचे पण ते वेगळेच असायचे. म्हणून बाबा बहुरुडीचा दर्शनाचा कार्यक्रम हा या ठिकाणी. लगेच आपण दुसऱ्या भरोडाकडे वळू आणि दुसऱ्या भरोडाला सुरुवात करू. हे तिकडे आज्ञे नेऊन ठेव. इथून उतराला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बाबू कुठं चालला तू? तू बस बाबा. इकडून आणा. लय कामाचा येतो. नाही. तिकडे पाय नाही. आजी म्हणे मला एकटीच आली का म्हणे. मी म्हणलं नाही, आम्ही दोघंही आलो म्हणलं. हे महाघरचं इंजन होय आजी. तो मांग पाहिलं होतं तेव्हा पेट्रोल पंप होत, तेव्हा घासलेट मारे. आता धुपट कमी आहे याच. आई वडला हो ना. आजी मगा भेटली. आजी म्हणे एकटीच आली का? मी म्हणलं नाही, आम्ही दोघंही आलो म्हटलं. सोन्यासारखे देवानं लेकरं दिले. ये ना बारक्या तू, बारक्या तू ये. ते बारक एक पोरगा एक त्यातला. हा त्याला त्याला ये बाबा ये. अरे ये ये ये, काही लाजायचं काम नाही. ये 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 ये. नाही तू उभा राहा फक्त. तू आता उभा राहा. ये बाबा ये ये इकडे. तू इकून ये. तू इकून ये. इकून ये ना. काय दिसत जायचे लग्नाच्या अगोदर. आहा. सोन्यासारखे देवाने लेकरं दिले. चांगले चांगले पोरं आले ते मले पाय. पण मा नशिबात हे वांग होतं ना. आई वडिलांना बांधून दिलं. काय दिसत जाय. आहा. कोणी म्हणे माय गुरुदेवाचाच भक्त आहे म्हणे. लग्नाच्या अगोदर आजी याच्या मोबाईल रेंज नव्हती तर झाडावर जाऊन मिस कॉल देत जाय. आजी म्हणे पाय म्हणे कसा जोडा दिसून राहिला म्हणे. जसा विठ्ठल रुक्मिणीचा आहे पाय विठ्ठल. लात मारीन किती पाणी काढते म्हणे. ज्याच्या बोरवर गेला त्याचे बोर आटले याच्या पायानं. हिरा आहे म्हणे हिरा. पाय कसा गारगोटी सारखा झाला. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. नको ग दादीला नको ग बाई. नको ग दादीला नको ग बाई. दादीला
बाई मला नवरा नको ग बाई. ओ दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. घर नाही आजी घर. या वर्षी एवढा मोठा पाऊस आला सर्व पाणी आमच्या घरात गळत होतं ना. हो म्हण ना. लाईट नाही लाईट. रोज पोरगा ग्रामपंचायतच्या खांब्याखाली जाऊन अभ्यास करता ना. तुम्ही पाऊस नकामला एका बुक्कीत दातच पाळील तुमचे. चांगले चांगले पोरं आलते पाय मले. अमरावतीचे खासदार आलते मॅच नाही म्हणलं. नशिबात हे होताना वांग. आजी निस्ता यायचा फोटो काढला आणि वावरात लावला तर एकही जनावर नाही. आणि पासपोर्ट जर खिशात ठेवला तर भूत लागत नाही. सारखे उभे राहा नाही तर तुमचा कांदाच फोडील एका रट्ट्यात. या लेकराच्या ना राहून राहिले आजी. लावून नको रे. एवढा मोठा देवानं हळदीचा उंडा दिला. लोक आले प्लाट घेतले घर बांधले. या वर्षी बांधू त्या वर्षी बांधू. असाच पाहिजे ना. जसा रानमोक्या होय. हे पोरग कोरोनात आजी पोटात होतं तेव्हापासून यायनं घरकुलाचा अर्ज दिला ना. हो म्हणा ना आता. असाच करते ना बिचारे. हो तरी सध्या सिंगल फेजवरच आहे ते. त्याचा तर डिस्प्ले जायला आहे. मोडी के घर बया तुटके से छप्पर देवाला देवघर नाही. मोडके से घर बया तुटके से छप्पर देवाला देवघर नाही. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. ओ दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. नको ग दादीला नको ग बाई. नको ग दादला नको ग बाई. दादीला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. ज्या आपण विटा मातीच्या घरात राहतो आपण त्याचा कर भरतो ग्रामपंचायतला. नगर परिषद असली तर नगर परिषदला, नगरपालिका असली तर. ही एवढं मोठं घर दिलं. आवटा हात का मानव द्या अल्लाने तुझा दिया. खाया पिया सुखसे सोया नाक जमा. हे उष्ण आणलं देह आणला उसना पाचाचा. शके त्याचा त्याशी देणेला. हे भाड्याच आहे. हे कधी खाली करा लागेल काही सांगता येत. सकाळी घरून निघालेला माणूस संध्याकाळी घरी येईल का नाही भरोसा. क्या भरोसा है इस जिंदगी का. 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 साथी देती नहीं है किसी का. साथी देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का. साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पडेगा. असाच करते तरी त्याची केवायसी व्हायची राहिलाय.
आजी झोपीतही असाच करते का नाही रे? हो म्हण ना. 2 खेप आजी पोरग झोपीत बुजाळलं तेव्हापासून त्याच्या कमरीला म्या दुष्टचा मनी बांधला का नाही? तुम्ही हसूच नका म्हणलं, आता सांगून राहिले ऐ ऐ ऐ असाच करते ना बिचारे हो. ज्या भांड्यात भगवंताला ठेवायचं आहे ते भांड स्वच्छ करण्याचा दरबार आहे. घातले दुकान देती आली आशी दान, संत उधार उधार भरले अनंत भांडार. रात्रंदिवस सेवा हनुमंतरायांनी केली. आपल्या अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्राला सीतामाईला दाखवलं. ज्या सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाला दाखवलं. हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला, देव भुलला भावाशी. आपला परमार्थ कसा आहे? सवडीचा आहे, आवडीचा. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणता आहे. हे स्वच्छ करण्याचा दरबार आहे. अनेक विकार आहेत. बाबर एवढे मंडळी घरदार सोडले आणि या मंडपात आले. हाय कशाची चिंता? कारण या मंडपात यायले पुण्य पाहिजे. बरं, पाप येऊ देत नाही आणि पुण्य घरी बसू देत. काय हसता भाऊजी? असाच करायचा ना ते. जसे याचे 12.5 हारपेल आहेत सध्या. असं वाटते अमरावती जिल्ह्यात सारं टेन्शन यायच्याच मांग आहे. काय सांगून फायदा? हे स्वच्छ करण्याचा दरबार आहे. आता गाईचं दूध असो का म्हशीचं, आपण कास्तकार मंडळी आहे. आता दूध काढल्यानंतर किती घंटे चांगलं राहते? 10 घंटे, 12 घंटे. कारण हिवाळा आहे. हेच दूध तपवलं तर 20 घंटे. तपवलेल्या दुधात जर आपण एक गुरुरूपी इरजण टाकलं, अमृताहुनी गोळ नाम तुझे देवा. दुधाची निर्मिती कशात होते? दह्यात. दही किती दिवस चांगलं राहते? दही 2-4 दिवस चांगलं. या दह्यावर येणारी मलाई आपण गोळा केली. गोळा केलेली मलाई सकाळी काकळा रूपी रवी लावली. गरम पाणी थंड पाणी, गरम पाणी थंड पाणी, तर त्यातून लोण्याची निर्मिती होते. लोणी किती दिवस चांगलं राहते? लोणी 15 दिवस चांगलं. हेच लोणी आपण गरम करून जर ठेवलं तर त्याची निर्मिती तुपात होते. तूप किती दिवस चांगलं राहते? आपण आहो तोपर्यंत, आपण गेलो तरी तूप चांगलं. असं देवाचं नाव आहे. कसं घ्यायचं आहे हे ज्ञानोबा आहे हरिपाठात सांगतात. मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा साली मार्ग, वाया व्यर्थ कथा साली मार्ग. हरी मुके हरि मुके हरि मुके हरि मुके हाय घरात खायला काही? आजी रोज पोरग म्हणलं शाळेत जातं ना बाबा. एक डब्बा ते खाते, दुसरा डब्बा माया नावाचा आणते. एवढा मार्गशीर्ष महिना, तुला माहित आहे मार्गशीर्ष महिन्यातली माय किती कडक उपास असते. तर एकाही गुरुवारी काही आणलं नाही. 8 दिवस झाले आम्ही दाण्याची भाजी खाऊन राहिलो का नाही? 3 दिवसापासून पोरग जसेच्या तसे दाणे बाहेर येऊन राहिले त्याचे. तुरीचे सोले. लोक म्हणते तुमच्या घरी वावर नाही, हे सोले कुठून आले? तुम्ही हसूच नका म्हणलं, आता सांगून राहिले. असा पाय बरं आजी कसा मिठ्ठू सारखा बोलते. असा हसला की असं वाटते त्याची बप्पीच घ्या.
असा गोळ हसते व रोज म्हणला पोरगा शाळेत जाते, एक डब्बा ते खाते आणि दुसरा डब्बा माया नावाचा आणतन बाबा खिचडीचा. आजी खिचडी खाऊन खिचडी सारखी झाली. तुला माहित आहे लग्नाच्या अगोदर माय वजन किती होतं? रोज 8 दिवसाच्या 8 दिवसामध्ये काकड्याला बाजारला न्यायची आजी काकी. 40-45 किलो वजन होतं मला. लग्न झालं, यायचं टेन्शन, याचं टेन्शन, या टेन्शन आजी आज मी 90 किलोची झाली. हे साधं टेन्शन आहे का? अय टेन्शन. झाल्या यायच्या मायनं डोक्याला हात फिरवला, केस आले. म्या लग्न झाल्यावर फिरवला, अर्धे गेले पाय ना. जोंधळाची भाकर बाई, आंबाडीची भाजी, त्यावर तेलाची धार नाही. जोंधळ कर्माला म्हटलं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे विश्वर. तेल नाही म्हणजे प्रेम नाही. बायकोचं मीठ, नवऱ्याचं पीठ, त्याचा संसार चालते नीट. नाही तर आमच्यासारखी किटकिट. खिशात नाही धेलान जालन्याले चाला. असंच करते ना का? पेटू गेले आता. नेमकंच दुपट निघून राहिलं. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. ओ दादाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नको ग दादीला नको ग बाई. नको ग, नको ग, दादाला नको ग बाई. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हे झालं तेव्हा आजी मी नवस बोलली होती, या वर्षी नवस फेडू, त्या वर्षी नवस फेडू. शेवटी याच्या मामाले कदर आली. याच्या मामानं 1500 रुपये महिना चालू केला आजी. त्यातले अर्धे नेले आहे ना. नेले का नाही? हो म्हणा ना आता. असाच करते ना बिचारे. हो काय सांगून फायदा. मोळकाची पलंग, तुटकीचे नवार, त्यावर नरम बिछाना नाही. हा 3.5 हाताचा पलंग आहे. हा कसा आहे? मोळका आहे. या वर्षी आता शाळेत पहिला नंबर आला ना बाबा. पहिला कार्यक्रम याचा अमरावतीला झाला, दुसरा कार्यक्रम नागपूरला झाला, आता याचा तिसरा कार्यक्रम पुण्यात आहे. मला म्हणे मम्मी आणि हे पप्पा आहा, ओ बंटीचे पप्पा आहा, मिस्टर आहा, आप्पा टाटा. जाऊ द्या ते आले म्हणा, कारण शासनाचा नियम आहे पाणी अळवा पाणी जिरवा. सकाळी मंडपवाल्यानं नाही म्हणलं पाहिजे पाणी नाही आलं, ताळपत्री कशी वली झाली. असा येईल ते म्हणून मी ठेसत असतो का नाही. एक महिना झाले आजी ड्रेस आणायला चालला. मला म्हणते मापच सापडून नाही राहिलं. कोणता ड्रेस म्हणत बाबा? करीना पॅटर्न. हे म्हणते मा पैजामा किती फाटन. आपला संसार कसा आहे? फाटका आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली. भगवंताची चांगली, आपली कशी आहे? फाटकी आहे. यालाच तुकडोजी महाराजांनी काय म्हटलं? माझी गोधडी झाली जुनी, इला हो धोवणी आणा कुणी. इला हो धोवणी आणा कुणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी. इला हो धोवणी आणा कुणी. इला हो धोवणी आणा कुणी. इला हो धोवणी
सांगण्याकरता सांगितलं. एवढंच नाही, यालाच मीराबाईने सुद्धा काय म्हटलं, चदरिया जिनी रे जिनी. आज त्या दोऱ्यानं शिवायची आहे. कोण्या? आणि तो दोरा आपल्या इथं आमचे हरिभक्तीपरायण आशिष महाराज आळंदीकर, त्यानंतर रोहन महाराज आळंदीकर यांनी तो तिथं विणलेला जो दोरा आहे तो या ठिकाणी आणला. कोणता? विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या गावात आला. लय परिवार पाहिले असतील तुम्ही, इतकाही जांडेल परिवार नसन पाहिला. एका जनार्दनी सुरतीचे मोती गुळ धाव सोने, या राज्यातले लेणे नाही. एवढं मोठं पोरग झालं आहे का तुमच्या घरचा एक तरी ड्रेस त्याच्या अंगावर? खरं सांगा, एक तरी ड्रेस आहे का? हे सर्व कपडे मामाच्या घरचे आहेत का नाही? काढून टाक, काढून टाक, चड्डी सहित काढून टाक, काढून टाक. राहू द्या, 2 खेप संडासले गेलं तर जास्त बुंदी खाल्ली त्यानं. अरे बरा ती असाच करते ना आजी. एका जनार्दन सुरतीचे मोती गुळ धाव सोने, या राज्यातले लेणे नाही. नाथबाबांनी सुखाला सोनं म्हटलं. जास्त सोनं जर गळ्यात घातलं तर कधी घात होईल सांगता येत नाही. या सोन्यापायी माझ्या कितीतरी बहिणी संपल्या. अरे ज्यांच्या दरबारात खरं सांगा सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा असता तर लोकांना ठेवला असता का? सुखाचा सांग. मग सुख कुठं आहे? सुख वशे बहुठाई बहुबाई संताच्या. संताच्या चरणाजवळ सुख आहे. लोक मेल्यानंतर तुळशीचे पानं ठेवतात तोंडात, आहे ना पद्धत? खरं सांगा, त्यांना आयुष्यभर कोंबड्या दाबल्या. तुळशीचे पानं ठेवून काही फायदा? त्याच्यापेक्षा कोंबडीचे फक ठेवत जा. गुरुवारी हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे पंढरपूरला, ज्यानं ठेवलं त्यानं केलेलं पाप आयुष्यभराचं तुळशीचे पानं ठेवणाऱ्याच्या डोक्यावर येऊन बसते. एका जनार्दनी समर असं झाले, तो रस येथे नाही. एसटी स्टँडला गेलो, उसाचा भेटल, पायनॅपलचा भेटल, निंबाचा भेटल. नाथबाबांनी कोणता सांगितला? शेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका, रान भरी ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. म्हणून बाबा त्याचं दुकान या ठिकाणी आलं. बसा तिथे बसा म्हणलं. तिथे बस. तुमच्या ज्यानं मुख्य आहे आवाजी तरी घरी रोज ठेसतो का नाही रे? बसा म्हणला तुम्हाला. एवढा हुशार आहे, बस म्हणलं की बसते. उभे राहा जाग्यावर, उभे राहा जाग्यावर. म्हणून हरिके द्याजी नळ आले की तुरु तुरु पाणी भरते. बसा खाली, आता बसा खाली. दयन झालं म्हणलं की टपाटपा दयन घेऊन जाते. ते ज्याचा होय त्या जोड नेऊन दे. आणि तू जिथे होता तिथे जाय. आता कोणाच्या खिशात हात घालू नको. बाबू आरामन जाजो मा. गोल्या आरामन जाजो. खाली पाय ना. हा नवरा नाही सांगितला. बुद्धी ही वृत्तीला म्हणते, माझ्या अंतकरणामध्ये निर्माण करणारी वृत्ती आहे ती नको म्हटलं. ती विकल्प निर्माण करते, संकल्प निर्माण करत. म्हणून एक वेळ आपण गजर करू आणि आपल्या दुसऱ्या भरोडाला सुरुवात करू. भानुदास एकनाथ भानुदास भानुदास
याचे बोट जास्त चालायला लागलेत. काय रे, काही शिस्त आहे की नाही? परमिशन आहे का? असे कार्यक्रम ठेवायला तुम्हाला परमिशन आहे का? आणि जास्त कोकिळासारखे गायला लागले नाही. हा, कुठपर्यंत आवाज आला माहितीये का? कुठपर्यंत आवाज आला? अरे अंजनगाव सुरजीपर्यंत आवाज आला. अंजनगाव सुरजीपर्यंत आवाज आला म्हणून साहेबांनी मला इथं पाठवलं आणि दनादन बोटावर फटकाच मारिल. तुमचा हे फार फाडलेला आहे, तुम्ही चिंता करू नका. आहे गाडी तिथं समोर उभी आहे. 2 आणल्या, 2 बोकीच्या बोके आहेत म्हणून एका गाडीत बसणार नाहीत म्हणून 2 गाड्या आणल्यात. मंडळी भरपूर आहे आणि कोकिळासारखा आवाज आहे तिकडं ऐकू आलेला आहे. जास्त गायचा शोक आहे का? उद्या गा तिथं आता आमच्या आतमध्ये. परमिशन नाही काढ. कोण आहे अध्यक्ष? याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवू नका. परमिशन आणा. साहेबांनी मला इथं पाठवलं. जा मला तिथं काय ते बायांचा कार्यक्रम आहे. तुम्हाला चांगले चांगले कार्यक्रम ठेवायला काय होतं? अरे चांगले चांगले कार्यक्रम ठेवा, कीर्तन ठेवा, भजन ठेवा. एवढे दिवस कीर्तनच ऐकायला येत होते. साहेब मला सांगायचे तुम्ही एक तिथं राऊंड मारून या. दररोज राऊंड मारून जायचो मी. इथं कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. आणि आज किती दिवस झाले रोज कीर्तन ऐकायचं आणि बाहेरच्या बाहेर मी निघून जायचो, ड्युटी करायचो. आणि आज खरोखर साहेबांनी सांगितलं तिथे जाऊन बघा म्हणे. आता सप्ताह झाला, आज काय काय तिथे जाऊन बघा तुम्ही. आता बायाचे कार्यक्रम ठेवा, गाव बिघडवता का? परमिशन कोणाकडे आहे? परमिशन असेल तर ठीक कार्यक्रम करा, नाहीतर कार्यक्रम रद्द. येऊ द्या गाडी पुढे. अरे त्या गाडीच्या चाकार कुत्रे मुद्दा लागले ना. झोप. मला इथं साहेबांनी का पाठवलं माहितीये का? मी कसं आहे, डेंजर पोलीस आहे. इथं दुसऱ्या तिसऱ्याचं चालत नाही. या कुष्टी गावामध्ये दुसरं कोणी सुद्धा इथं टिकणार नाही म्हणे. तुमची ड्युटी म्हणजे तुम्हालाच करावं लागेल. कारण मी कसं आहे, डेंजर पोलीस आहे. कारण लादेनला मी पकडलं. लादेनला हा, जो मुंबईमध्ये हल्ला झाला होता, हल्ल्यामध्ये लादेन गुंडा होता, त्या गुंड्याला मी पकडलं. म्हणून साहेबांनी मला इथं पाठवलं. इथं आलो, बघतो तर खरोखर मला इथं पाठवण्याचं कारण म्हणजे तेच. साहेब म्हणाले तुमच्याशिवाय इथं जमणार नाही. या गावचे लोक लय डेंजर आहेत. एवढा मोठा मंडप भरला आणि एवढ्या मोठ्या माणसांमध्ये तुमचं काय जमणार नाही म्हणलं साहेब. माझ्यासारखा डेंजर म्हणजे मीच. हा, माझं नाव सांगू का पोरं तुम्हाला? माझं नाव सांगतो. हा, अरे माय नेम इज. ए बाबा, हे येड्याला काढून द्या तिकड. ए पोरो उठा. ए या येड्याला काढून द्या. उठा रे पोरो. ए उठा उठा. जा बाहेर काढून द्या, बाहेर काढून द्या त्याला. उठा, जा सगळे. अरे अरे थांब. अरे थांब 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 थांब. बापरे. अरे मारू. अरे मारू नको. मारू. अरे मारू नको. मारू. ए बाबा. ए पागल खाना. ए बाबू. ए पोरो जाणार त्याला बाहेर काढून. इकडून जाऊ द्या. जाऊ द्या इकडून जाऊ त्याला. ए बाबा, अरे गप बस ना तिथं.
ए पोरो, त्या बस स्टँडवर यांना बऱ्याच लोकांना दगड मारले बरं का. ए बाबा इथं अरे इथं कुठं आला? अरे इथं कुठं आला तू? तिकडे खाली बस ना जाऊ. ए बाबा तिकडे जाऊन बसणार आहे. हा कोणतं? अरे 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 काय काय केलं काय त्यानं? हा एवढं तुला तापायला काय झालं बाबा? काय झालं रे? हे इथं पारायण चालू आहे ना, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. असं नाही पाहिजे. मग कसं पाहिजे? मग कसं पाहिजे रे बाबा? जिंग 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 अरे बापरे, झिंग झिंग झिंगाट पाहिजे म्हणते. वा, आता शांताबाई असं शांताबाई पाहिजे म्हणते, नाही का ठोका धरून. या दादा हा. याचा आता य अरे बापरे, तमाशा पाहिजे म्हणते, तमाशा. शब्बा अरे मुका झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाच्या गेली न मुका झालो वाच्या गेली अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मी का मुका झालो का मुका झाला? असा जर कोण गावात कार्यक्रम चालू केला बरं. हे बंद कसा होईल हे प्रयत्न जास्त केला. मग अध्यक्ष करू याला नाही का कार्यक्रम बंद करायला? एवढंच नाही, हा. नालीनं जाणारं पाणी रस्त्यावरून काढलं पठ्ठ्यानं. शाबा, सरपंच करा तुमच्या गावचा. बऱ्याच मुलीच्या सोयरी का मोडल्या. अजिबात चहा प्यायला नको का मावशा होऊ दे सकाळी. मी साधा होतो का? कसा होता? होतो पंडित महाज्ञानी वा वा, दशग्रंथ षडशास्त्र पुराणे क्या बात. दादा चारी वेद मुखोद्गतवाणी गर्वामध्ये झाली रे चारी वेद 6 शास्त्र 18 पुराण माझ्या मुखोद्गत होते, पण अभिमान झालता. अरे अरे, रावणाले झाला तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला. बराबर आहे. एवढंच नाही, आपल्या विदर्भामध्ये असणारे संत गजानन महाराज. गजानन महाराज साधे होते का? वाहिलेल्या झाडाले पालवी फोडली, कोरड्या इरीले पाणी लावलं. या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसाई आलता, त्याला अभिमान झालता. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका उंच आहे, त्याला फक्त आणि फक्त कारण गजानन महाराज शेगाव संस्थान आहे. कधीच भेद पाहिला नाही, कोण्या समाजाचे नाही, कोण्या धर्माचे नाही. 50 वर्षापासूनची परंपरा. आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये जर नाद होत असेल तर याला खरी कृपा गजानन महाराजाची. आणि या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसाई आलता, त्याला अभिमान झालता. काय केलं गजानन महाराजांनी? पेटविले त्या केला ब्रह्मगिरीच्या गर्वा जय गणराया जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला शिवून, अवतरला शिवून जडमूळ ताराया. जय जय गणराया. एवढंच नाही, मधामधात एक हाकुलडी होती, तुम्हाला माहित आहे. काय मंदिराला दान देऊन काय फायदा आहे म्हणे, त्याच्यापेक्षा हॉस्पिटल बांधा, दवाखाने बांधा. अरे या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाकडे 1,11,00,000 धनादेश शेतकऱ्याकरता जर दिला असेल तर ते गजानन महाराज शेगाव संस्थान. आणि या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसाई आहे. तुम्हाला कितीतरी सांगता येईल गजानन महाराजाचं. प्रभू रामचंद्राच्या मंदिराकरता 5 कोटीची पहिली देणगी गेली असेल ती गजानन महाराज शेगाव संस्थानहून गेली. अरे एवढंच नाही, 1400 वर्ष जगणारा चांगदेव वाघावर बसून आला, हातात सापाचा चाबूक आहे, निघाला आळंदीच्या दिशेनं. आळंदीच्या जवळ जवळ आला. ही भावंड बसेल होती, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. 5 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा हा 1400 जगला पण कोराच्या कोरा.
काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? चालविली जळ भिंत अरली विधी जळ भिंत हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा. मग अभिमान जाण्याकरता काही साधन आहे का? आहे. आपण पंढरपूरला जातो आषाढीच्या वारीला, कार्तिकच्या वारीला, चंद्रभागेचं स्नान करतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो. एकादश संपली की घराकडे निघतो. काय करतात लोक तिथं? लहान असो मोठा असो, कोण्या धर्माचा असो पंथाचा असो, काय करतात? पाया पळे जन एकमेव. पाया पडे जन एकमेवा. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोका नाही अभिमान. ओ पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका. लहान असो मोठा असो एकूण एकाचं दर्शन घ्यायची पद्धत आहे. बाकीचे तीर्थ अहंकार आणतात, पण पंढरपूर तसं नाही. कारण पंढरपूर कशावर आहे? असे सुदर्श काय असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. सुदर्शनावर आहे. काशी ही त्रिशुरावर आहे. हे आपले दोन तीर्थ आहेत. मग आपल्या इकडे विदर्भात एक पद्धत आहे. श्रावण महिन्यात पोळा नावाचा सण होते आणि पोळ्याच्या दिवशी बैल पारावर जातात आणि पारावून घरी आले की एकूण एकाच्या घरी दर्शनाला जायची पद्धत आहे. तुमच्या इकडे आहे का नाही काय सांगा? त्यानंही नाही जमलं तर दसऱ्याच्या दिवशी आपलं सोनं द्यायचं आणि लहान्यानं मोठ्याचं दर्शन. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आता अजूनही येणार आहेत तुमच्या इकडे. पाहिजा बरं, आपली इच्छा नाही, पण पक्षाजवळ माझ्यासारखा इमानदार माणूस दुसरा हे येणार आहे. अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. आजा येत बाई भाकर माझा मी का भाकऱ्या हो का या दादा याची पोई आहा आहा ये चा आहा याच दूध आहा याचे भजे लाडू बातुंदी जीवा लांचावाली भोजना द्रुत शंकर पक्वांना निंदली उपांना तेने पावरे मुखबंधना. आतापर्यंत कितीतरी पोते संपवले पण समाधान झालं. सकाळी जेवलो तरी संध्याकाळी भूक. तुम्हाला वाटते का आबाजी म्हातारं झालो म्हणून? किती वय आहे? 75 बापा रे. लहान होते अंगणात खेळायचे तोडू 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 कोणी यायचं तुमची पप्पी घ्यायचं. लहान मुलाची पप्पी कोणी घेते? मुलं ही देवा घरची.
तारुण्यात आले, लग्न झालं तेव्हा घेतली. आता जर म्हणलं आजीले घे एखादी, आजी म्हणते मा याच्या उरफाट्या खोबऱ्याच्या वाट्या झाल्या हो. कारण संसारातलं प्रेम टिकत नाही, पण परमार्थात याच्या वेगळा आहे. पिकलिया छंदे कळूपण गेले, तैसे आम्हा केले. का मुका झालो? नाथ महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितलं. साधू संतांची निंदा केली. लोक म्हणतात साधू संत येती घरा, तसं आहे का ते? साधू संत येती घरा, दरवाजे खिडक्या बंद करा. कारण साधूचे पाय पवित्र आहे, पण डोकं विचित्र आहे. जर साधू दिसला तर काय म्हणायचं माहित आहे का? अरे साधू रे साधू मळक्यात. आपण म्हणलंच नाही, यायनच म्हणलं आपल्याला काय करावं लागते. साधू संतांची निंदा केली म्हणून मुका का झालो? साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाधली. म्हणून जेवढं जीवनात चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. आपण म्हणतो काय दिलं त्यानं, काय कमी आहे तुम्हाला सांगा बरं? आपण दुःखी त्यानं नव्ह, आपल्याला दुसऱ्याचं दुःख सुखासारखं भासते म्हणून दुःखी. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. पाय कशानं पवित्र? पायी तीर्थयात्रा घडो, देह तुझे कारणी पळो. हात दानाने पवित्र, टाळी वाजवल्याने पवित्र. काय मॉडेल बनवलं पा. नाकाच्या ठिकाणी नाक, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान. आम्ही मागच्या वर्षी पशुपतीनाथले गेलतो नेपाळले. काय लोक तिकडे, असं वाटते देवा त्याच्या नाकाहून का रेल्वे गेली. खरं सांगा, हे नाक जर त्यांना असं उभं दिलं असतं, सर्व पावसाळ्यातलं पाणी त्याच्यात गेलं असतं, गळा गळा गळा. सर्व गाड्या गॅरेजली उभ्या राहिल्या असत्या. आयते 2 खड्डे झाले असते. झाडं लावा झाडं जगवा. हे मुख दिलं, हे जर वरी दिलं असतं तर दयन टाकत राहा. हे डोळे दिले, किती काही जोऱ्याची हवाल त्या डोळ्यात कचरा जाते का? त्याच्या पुढे अशा फंट्या दिल्या. हे कानं दिले, या टरफलाची काही गरज होती? 2 बारीक छिद्र दिले असते तरी ऐकू आलं. पण त्याला माहित होतं हे चष्म्याच्या गाळ्या कुठे अटकवतील. प्रत्येकाला 2-2 किडन्या दिल्या. एका किडनीची किंमत 50-50 लाख रुपये. लोक श्रीमंतीनं श्रीमंत आहेत, पण खूप दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. दुःख के कारण सुख देवने माया की त्याजी रे. प्रत्येक जण दुःखी. आम्ही एक नागपूरच्या कार्यक्रमाला गेलो. तुम्हाला काय सांगा, मारुती बाबा कुरेकरचा शिष्य परिवार नरखेडचा पण नागपूरला आले राहण्याकरता. जवळजवळ 2 ते 2.5 कोटी निश्चित यायचे. इथं भाडं यायचं. 4 भाऊ होते, 4 भावात एकच मुलगा होता, 7 मुली होत्या. आणि मुलगा एवढा हट्टी. आजही आपण मुलानं जे मागितलं ते दिल्याशिवाय राहत. कारण ते घराचा दीपक आहे, ते आपल्याला पेटवायचं आहे. त्यानं मोटरसायकल मागितली, 12वीत होता. मोटरसायकल मोठ्या टायराची होती. नागपूरमध्ये मेट्रोचं काम चालू होतं. त्याला म्हणत बाबा यंदाची 12वी होऊ दे, तुला घेऊन देतो. ते म्हण नाही, मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. म्हणजे नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याला जाऊ द्या ना, आता काय गाडीच मागते. गाडी घेतली, घरी आणली, तिचं पूजन केलं. दुसऱ्या दिवशी हा बिचाऱ्यानं गाडी काढली, पाठीवर आपलं कॉलेजचे पुस्तक घेतले, निघाला. गॉगल घातला, निघाली गाडी. वाऱ्याच्या दिशेनं गाडी चालू आहे. पण मेट्रोचं काम चालू असल्यामुळे थोडासा माती त्या टिनाच्या बाहेर पडली होती आणि थोडंसं पाणी आलतं. आणि पाणी आलतं आणि अचानक त्या सीताबर्डीच्या जवळजवळ याची गाडी आली आणि एक ते कुत्रा याच्या आळवा गेलं. त्या कुत्र्याच्या अंगावर केस नव्हते, ते म्हणतात बिमारी आली त्या कुत्र्याला. त्यानं ते कुत्रं वाचवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी मात्र त्या मातीवरून गेली. गाडी घसरली तर पुरून जे झॅम्पर आलता त्या झॅम्पर खाली सरकीची गाडी गेली, झॅम्पर याच्या अंगावर. पोलीस धावत आले बिचारे. त्यांनी गोळा केलं, कागदपत्र पाहिले, त्याच्याहून त्याचा नंबरचा मेळ लागला. घरी फोन लावला, ती मंडळी आली, तसेच गोळा केलं, नेलं आणि त्याचा अंत्यविधी केला. एक सारखा 1 महिनाभर दुःखवटा पाळला.
शेवटी त्यांनी सांगितलं ज्यांनी हा प्रसाद दिला आपण त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्या मंडळींनी लक्झरी केली आणि आळंदीला गेले. तिथं रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीचं स्नान गिन केलं, ज्ञानोबारायाचं दर्शन घेतलं आणि सकाळी 9-9:30 वाजता जोग महाराज संस्थेच्या इकडे निघाले. तिथं मारुती बाबा होते, ज्ञानेश्वरी वाचत होते, पण बाबांनी नेमकं ज्ञानेश्वरी ठेवली आणि हे सर्वच्या सर्व 17-18 जण तिथं गेल्यानंतर एकदम दुखोटा सुरू केला. लढण्याकरता सुरुवात केली. बाबांनी ओळखलं काहीतरी दुःखद घटना झाली. 5 मिनिटं लढले. 5 मिनिटाच्या नंतर थोडेसे शांत झाले. यांनी सांगितलं म्हणे बाबा तुम्ही जो दिलेला जो प्रसाद होता तो आपल्यात राहिला नाही. बाबा शांत राहिले. 2 मिनिटांनी बाबांनी उत्तर दिलं, उसनं आणलेलं भांडं होतं म्हणे, ज्याचं होतं त्यानं. आता चिंता करू नका, त्याच्या नावाचा काहीतरी यज्ञ करा. मग काय करायचं? ठरवलं आळंदीतच ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा आणि चांगल्या चांगल्या वक्त्याचे कीर्तन. मलाही फोन केला भारोडासाठी संजय बाबांनी, संतोष बाबा तुमचा कार्यक्रम पाहिजे. म्हणलं बरं बाबा. असा डिसेंबरचा शेवट आणि जानेवारीची सुरुवात होती. आपल्या इकडे तूर निघते ना. आमच्या भागात एक पद्धत आहे, काही काही भागात भाजीची वेगवेगळी पद्धत असते. आमच्या भागात आता घुगऱ्याची पद्धत चांगली आहे. कारण पूर्वीच्याकडे कसं तूर मोडली की दराशा वाळलेल्या हे करायच्या, वावरातच बळवायच्या आणि ते मुरू घालायच्या 2 दिवस आणि ते मग संध्याकाळी फोडणी द्यायच्या. मले म्हणत महाराज या जा म्हणे संध्याकाळी घुगऱ्या खायला. मला काय करू नाही बा. आता तुरीच्या घुगऱ्या चांगल्या फोडणी दिल्या, चांगल्या लागेत ना खायला. घरून 2-3 पोळ्या नेल्या, घुगऱ्या खाल्ल्या, जेवणही झालं आणि डब्यात पोळ्या नेल्यामुळे मी ते डब्बा भरून आणला घरी. मी आणलं दुसऱ्या दिवशी आपल्याला नागपूरला जायचं आहे कार्यक्रमाला. सकाळी भाजी होती नाही होत, 9:30चा टाईम आहे, दिवस लहान आहे. घेतल्या डब्यात भरून. माझ्या संग तेव्हा महादेराव होते. त्याला फोन लावला, म्हणलं बा तुम्ही 11 वाजेपर्यंत नागपूर इथे अमरावतीला या. ते आले बिचारे. आम्ही एका गाडीत बसलो. ते 11:30 वाजता गाडी तिथं पोचली. गाडीत बसलो, निघाली. आणि काही मग आजूबाजूने आमच्या बसले बिचारे, नवीन काही उतरले, काही नवीन बसले. मग नवीन बसणाऱ्यानं काय केलं, कोण याची पुडी घे, कोण त्याची पुडी घे, आमच्यात एकटा खात जायचं. म्हणलं आपणही काही खाल्लं पाहिजे. सकाळपासून कोण्या गावाला जायचं म्हणलं की जेवण होत नाही. मग म्हणलं आहेच आपल्या जो डब्बा. मग पोळ्या होत्या 2. म्हणलं काय पोळ्या खायच्या, जाऊ दे आपण घुगऱ्याच खाऊ म्हणलं जराच्या. आता पाणी घ्यायचं भुललो, गाडी निघाली बस स्टँडहून. आता तुरीच्या घुगऱ्या केल्या ना खाणं सुरू. मोजरीपर्यंत येईपर्यंत त्या घुगऱ्यानं काही केलं नाही. जशी मोजरी ओलांडली तिनं तिचा गुण दाखवणं सुरू केला. शेजारी कोणीच बसे नाही. असं करता करता तिवसाय ओलांडलं. तळेगावातनी पाणी घेतलं. तिथे पाण्यावाले आले धावत. 20 रुपयाची बॉटल घेतली. मला जाऊ दे आता जमलं आपलं काम. बरं पाणी पिलं, तळेगावातून गाडी निघाली. पहिल्यांदा आवाज नव्हता, पाणी पिल्यावर आवाज सुरू झाला. यांना मेलाले का माणूस. तसा आवाज वाढला. कोंढाळी ओलांडली. नागपुरात आलो. तिथून फोन लावला बस स्टँडहून. ते आले. म्हणलं दादा असं असं इथं पोचलो. म्हणलं आम्ही बस स्टँडवर. 10-15 मिनिटात म्हणे महाराज तुमच्यापर्यंत गाडी येईन, 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर थांबा. म्हणे तुम्ही किती लोक आहे? म्हणलं आम्ही 1.5 माणूस आहो. 1.5 माणूस? म्हणलं हो. तुमच्या गावात याच्या अगोदर आम्ही 1.5 माणूस आलो होतो. 10 वर्ष झाले त्या गोष्टी. त्याची गाडी आली. बसलो त्याच्या गाडीत. त्याच्या 20 मिनिटात त्याच्या तिथं जाग्यावर. म्हणे महाराज बॅगा गाडीत राहू द्या, तुम्ही या मागं मागं. गेलो त्याच्या मागं मागं. असं बटणं गिटणं दाबले त्यानं. एकदम त्या तिथे उभं राहा म्हणे. उभं राहिलो. संग करत 6व्या मजल्यावर. तिथं 6व्या मजल्यावर उतरतो. तिथं गंगाळात पाणी गिनी, हातपाय धुण्याची व्यवस्था. हातपाय घेतपाय धुतले. आपलं साधं काम. दचकन बसणं खचकन का. पहिल्यापासून वजन जास्त. आता मी बसलो घरी बाजीवर बसल्यासारखा. त्याचे सोफा सेट साधे नव्हते. मी बसलो दचकन. जसं बसलो तसं त्या सोफा सेटनं 2-3 खेप खालीवर केलं. असं मेलाले का म्हटलं. चहा पाणी झालं. खाली कीर्तन सुरू झालं. म्हणलं कीर्तन झाल्यावर भारूड आहे. त्याला म्हणलं ते 2 पोरं आमच्या ताब्यात होते. त्याला म्हणलं दादा मला बाथरूम दाखवून दे एकदा. नेलं त्यानं बिचाऱ्या निघून जाय असं जाय तसं. मोठ्याचं काम.
बटणं दाबले म्हणजे जा म्हणे महाराज. मला म्हणे अशात गेलते का म्हणे का. मला गडे आता लोक मी 4 राज्य फिरलो, लय संडास पाहिलं आमच्या इकडे. म्हणलं तुरीच्या वावरात आहे संडास आहेत, वराटीत आहेतच. म्हणे असे आहेत का. म्हणलं तू पाहायत ये, यातनी तरी हवा नाही लागत म्हणलं. बरं संडास आहे साध्या नव्हते ना, चौकून काच. जाताना मी एकटा गेलो, पण आतनी 4 जण दिसत जाऊ, इकूनही मी. मिळालं का नक्की या काचाच्या ना काहीतरी फरक आहे म्हणलं. दरवाजा बंद केला. संडासही बसायचा साधा नव्हता. जमलं म्हणलं काही असो, आपला कार्यक्रम टपला, आता कोणतं बटन दाबू म्हणलं बा. मला ते पंचायत पडली, बटन 4 दाबावंच कोणतं म्हणलं बटन येत नाही. विचार करत जाऊ. पहिलं दिलं सोडून, जो दाबलं असं दुसरं बटन, जसं बटन दाबलं जो म्हण सांग त्या संडासातून खालून हात आला असा. लगेच बाजूचं बटन दाबलं. बद 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 पाणी. आता किती काय पाणी सांडलं तरी घुगऱ्या आता रातपासून होत्या पोटात. लय पाणी जाऊ दिलं. मग शेवटी अजून एक बटन दाबलं, सुगंधी पाणी आलं, ते लय जाऊ दिलं. म्हणलं देवा मला कोण्या संडासात नेत जाय, पण अशा नेत जाऊ नको. माणूस श्रीमंतीनं श्रीमंत खूप आहे, पण दुःखी आहे. मग दुःख घालवण्याची ताकद फक्त एक भगवंताच्या नामस्मरणात आहे. किती काही मोठं दुःख असू द्या, हे दुःख पेलण्याची ताकद हरिनामात आहे. मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. अरे मुका झालो वाचा गेली न मुका झालो वाचा गेली. ऐ, एक पोरगा या, एक जण, एक बारका पोरगा कोणी या ना. हा ये वा, ये असू द्या ये वा, ये इकडून. सावधान. काय आहे तुझं नाव. समर्थ. पप्पाचं देवानंद अळनाव. वा वा. कोण्या वर्गात असं समर्थ. याच वर्षी. वा. नाही वाटतच म्हणा, तसं काय नाही. काय शाळेचं नाव. फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल. वा वा. तुझं नाव. हात काढणं खिशातून. काय झालं. प्रतिमाश. रुद्रांश. पप्पाचं अळनाव. वा वा. कोण्या वर्गात असतं. याच वर्षी. वा. काय शाळेचं नाव. वा वा. दोन्ही मुलं हुशार आहेत, आपल्याच गावातले. याच गावचं आहे ना. अजूनही नापास नाही झाले. हे 8वीत आहे, हे 4थीत आहे. रोज अभ्यास करतं ना. किती घंटे. सकाळ 5 घंटे. वा वा. नाही तब्येतीच्यानं वाटतेच त्याच्या. रोज सकाळी का संध्याकाळी. दोन्ही टाइम. वा वा. झोपल्यावर का झोपीतून उठायच्या अगोदर. झोपीतून उठायच्या अगोदर. अभ्यास साधा नाही ना त्याचा. झोपीतून उठायच्या अगोदर करते. तब्येत सांगते त्याची. एका डोळ्यानं 5 पक्षी दिसतात. किती. एका डोळ्यानं 5 पक्षी, तर 2 डोळ्यानं 2. अरे एका डोळ्यानं 5 पक्षी, तर 2 डोळ्यानं 10. राजा शिवछत्रपती त्या शिवाजी महाराजाच्या मामाचं गाव सिंदखेड राजा कोण्या जिल्ह्यात आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर.
कोण्या जिल्ह्यात आहे? राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या मामाचं गाव सिंदखेड राजा कोण्या जिल्ह्यात आहे? अकोला, वाशिम, बुलढाणा. हा अकोला तुला कसं वाटते? कोण्या जिल्ह्यात? हा कोण्या जिल्ह्यात आहे? अकोला हे अकोल्याच्या शेजारी आहेत ना. मी बोलण्यात गुतवलं. दोन्ही मुलं हुशार आहेत, असं काही नाही. चांगले आहेत बिचारे, अभ्यास करतात. कारण यायचं भाग्य आहे 10वी पर्यंत त्याला पेपर द्यायचं काम नाही. चांगला आहे. देवानं असेच पास करत नाही. अजूनही नापास नाही झाले आणि पुढेही होणार नाही, तर मर्या लोक नापास नाही झाले पाहिजे. ये इकडे. एक बेडशीट द्या, बेडशीट अदरशी पक्का. हो हो चालते ना. घ्या ते. तिकडे तोंड पाक कर. म्हणा देवा पांडुरंगा हात जोड. या वर्षी मा कंदील पेटू दे. हा पूजा कर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. थोडं थोडं हा कुंकुम समर्पयाम लावू कुंकू. असं तुझं लग्न झाल्याशिवाय राहत नाही रे. अष्टगंधम समर्पयामी. लाग अष्टगंध. धूपम दीपम समर्पयामी. मग लावू आपण तिकडे लावला. अक्षदम समर्पय. अक्षर ठेव. हां एक एक फुल ठेवून दे. एक पुष्पम समर्पयामी. प्रसाद ठेवून दे. साखरेचा आहे का? ठेव. हो मुंग्या होतील म्हणून म्हणलं. ठेव ठेव ठेव. आरती ठेव खाली. दर्शन घेऊन घे. डोकसा टेकव. डोकसा टेकव. बुद्धीत फरक पडते. डोकसा टेकव. देवाचे आहे ते. बस. वा वा. बस तिथे. टांग डुम. पावडर 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 आहे ना. पावडरचा डबा पाहिजे. लावली सर्व. टांग. हाय हाय जराशी पाहिजे काहीतरी. नाही नाही ते डब्बा दिसला पाहिजे. त्याच्यात नसे ना काही. डुम. पांग. कारण हे आणता आणता वलं झालं होतं का नाही. हे जसं पाहिजे असं वाजणार नाही. थंडीचे दिवस आहेत. टांग पांग डुम. टांग 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 पांग. टांग पांग टांग टांग पांग टांग टांग. संबळ देवाचे आहेत. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. ओ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही आंब्याचे गोंधळी हो. आंब्याचे गोंधळी. रामभाऊ बाबाचे गोंधळी. बाबाचे हो. तुम्ही लय संबळ पाहिले असतील. हे संबळ साधे नाहीत. कुठून आले म्हणलं? आम्ही जेजूरकडून आलो. कसं ओळखायचं? आम्ही समाजामध्ये जाणार. समाजामध्ये नाव विचार. नाव विचारणार. ते नाव आम्ही तुम्हाला सांगणार. ते तुम्ही आम्हाला सांगायचं. या मायबापाचा आशीर्वाद असला. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. ओ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही आंब्याचे गोंधळी हो. पद्मनाभ नारायण नारायण जगव्यापक जनार्दना.
खाली बसा, खाली बसा. विनाश खाली बसा. हो गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी. राजेंद्र भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. टाळी वाजवा. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. बाप पुण्यवान ज्याचा लेख करते दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. त्याचा लेख करते दान. किशोर भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. भगवती रमादी अंबिका भगवती. बोध परडी घेवनी हाती. बोध परडी घेवनी हाती. बोध परडी घेऊन हाती. बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती. पोत ज्ञानाचा पातळती. पोत ज्ञानाचा पातळती. उद उद भक्त नाचती. तो भक्त नाचती. उद उद भक्त नाचती. तो भक्त नाचती. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे. येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे. पीठ तू अंबे. तू अंबे. मदन भाऊ उमकच्या नावानं केलं 501 रुपयाचं दान. टाळी वाजवा. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख. कृष्णा भाऊच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. गोंधळा येई व जगदंबे. गोंधळा येई व जगदंबे. गोंधळा येई हो 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 जगदंबे. रुपेश भाऊ सरपंचाच्या नावानं केलं 501 रुपयाचं दान. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. 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 बरोबर डबल सांगा. देवेंद्र भाऊ चिमोटेच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दाना लागोनी. महिषासुर कोणी उठू नका महाप्रसादाची. ताप यानंतर एक भारूड होणार आहे. विविध पाची करावया जाडणी. भक्ता लागी तू मावाची निर्वाहनी. भाविक भक्तांनी आईचा जोगवा आंब्याचा जोगवा मागे ना. आईचा जोगवा मागे ना. अनिल भाऊ सरपंचाच्या नावानं केलं 101 रुपयाचं दान. आईचा जोगवा मागे ना. आईचा जोगवा मागे ना. डबल सांगा. आईचा जोगवा मागे ना. यश पाटलाच्या नावानं आईचा जोगवा मागे ना. कोणी उठू नका 5 मिनिट थांबा फक्त. श्री कृष्ण भाऊच्या नावानं महाप्रसादाचं केलं आयोजन 101 केलेलं रुपये. आहे. तो इथं सारवानी या इकडे. तो इथं सारवानी माळ मी घालीन. माळ मी घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित वारीसी जाईन. वारीसी जाईन. आईचा जोगवा मागेन. आईचा जोगवा मागेन. एक मुलगी कोणी या बाई इकडे. ये बाई ये. काही लाजू नको. ये एक मुलगी या कोणी बिन.
हरिभाऊ तुम्ही माणसात घुसा. हरिभाऊ माणसात घुसा. एक मुलगी या कोणी बिन ये बाई ये. एक खाली बसा खाली बसा. ज्यांची ए, इच्छा पोरं, खाली बसा ना. 2 मिनिट बसा झाला. खाली महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. या महाप्रसाद आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. फक्त 10 आतापर्यंत थांबले. फक्त 5 मिनिटं थांबा. नविद भक्तीच्या करोनी नऊ रात्रा भक्तीच्या करुणी नवरात्रा. करोनी पोटी मागेन ज्ञान पुत्रा करुणी पोटी मागे ज्ञानपुत्रा. तरी न सद्भाव अंतरीच्या मित्रा हरिण सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंब सासऱ्या सासऱ्या काढीन कुपात्रा सासरा साठरा साडीन कुपात्रा. आईचा दोघवा माद्वारी फेडीला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा सर्व चुकविला. भाविक भक्त महाप्रसाद घेतील. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. कमी जास्त झालं तर मंडळ जबाबदार नाही. शेवटचा प्रसाद आहे असं म्हणू नका आम्हाला प्रसाद भेटला नाही. कारण बाबा कोण्या रूपात कुठून येतील सांगता येत. आणि सर्वांनी प्रसाद घ्या. सर्वांकरता प्रसाद आहे. 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये अन्नदान चालू आहे. जवळजवळ सकाळी संध्याकाळी 2-2 हजार मंडळी प्रसाद घेतात. आणि आज शेवटचा दिवस जर तुम्ही प्रसाद नाही घेतला तर पुढचा वर्ष कार्यक्रम पाहणार नाही.